नमस्कार मैत्रिणींनो, या डिझाईनची कटिंग आपण पाहणार आहोत। तर इथे बॅक साईडसाठी पूर्ण उंची आपण 13.5 आहे, 14.5 इंच घेतली। त्यावरती आपल्याला अशी लाईन आखून घेतली। त्यावरती आपल्याला 7 इंच शोल्डर टाकायचा आहे। गळा रुंदी 4 इंच, मुंडा 7 इंच। मुंड्यावरती आडवी लाईन आखून आपल्याला मागील मुंडा टाकायचा आहे। इथे छाती घडी आपली 9 इंच आहे प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर आपल्याला इथे गळा टाकायचा आहे। वरील गळा आपण 3 इंच घेतलेला आहे। त्यानंतर मध्ये 2 इंचाचं 2.25 इंचाचं अंतर सोडायचं आहे। त्यानंतर आपल्याला 6 इंचाचा गळा टाकायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा कमी जास्त करू शकता। इथे बघा 6 इंचाचा चौकोन आखून घेतला आणि इथे जे आपण 2 इंच 2.25 इंच सोडलं होतं तिथे 1.5 इंच घेतलं आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित गळ्याला आकार दिलेला आहे। तर इथे शेप देताना बघा खालच्या बाजूला 1.5 इंच, वरच्या बाजूला 2.5 इंच असं अंतर ठेवून आपण हा शेप दिलेला आहे आणि आता हा शेप आपण अगदी व्यवस्थितपणे कटिंग करणार आहोत। मैत्रिणींनो, आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका। अशा पद्धतीने इथे आपलं कटिंग झालेलं आहे आणि या कटिंगवरून हा परफेक्ट ब्लाउज इथे तयार झालेला आहे। धन्यवाद।